6 महिन्यात पूर्ण होणारी जलजीवन मिशन 3 वर्षे होऊनही अपूर्ण। जलजीवन मिशन अंतर्गत 6 महिन्यात काम पूर्ण अपेक्षित होते, मात्र आज 3 वर्षे होऊनही फक्त 30% कमी झाले आहे। यासाठी आज प्रकाशा ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशनचे अधिकारी, ठेकेदार आणि प्रकाशा ग्रामपंचायत यात बैठक झाली। यात ठेकेदारासह अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतने चांगले धारेवर धरले। प्रकाशा हे गाव शहादा तालुक्यात मोठे गाव आहे। 2011चा जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 11 होती, मात्र आता 2025 चालू आहे। आजचा नुसार गावाची लोकसंख्या 25,000च्या वर गेली आहे। त्यानुसार गावाला पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे। 24 डिसेंबर 2022 रोजी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते। सदर योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नंदुरबार यांच्या देखरेखी व नियंत्रण खाली काम सुरू केले। सदर कामास आज 3 वर्षे पूर्ण होण्यात आले, परंतु काम फक्त 30% झाले आहे। संबंधित ठेकेदार कामावर येत नाही, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता कामावर देखरेखसाठी भेट देत नाही, म्हणून जल जीवन मिशनचे काम रखडले आहे त्याला जबाबदार अधिकारी व ठेकेदार आहेत। आगामी सिंहस्थ पर्वणी लक्षात घेता काम पूर्ण होणे गरजेचे आहे। सुरुवातीला नवीन जलकुंभ 1 लाख लिटरचा होता। गावाचा लोकसंख्येनुसार आजचा घडीला 4 लाख लिटर जलकुंभ हवा आहे। तसं ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला आणि त्या अंतर्गत रिवाईजसाठी पत्रव्यवहार सुरू झाला। 30 ऑगस्ट 2024 रोजी पाणीपुरवठा विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी पत्र देण्यात आले, मात्र रिवाईज होऊन अद्याप आले नाही। त्यामुळे काम रेंगाळत आहे अशी माहिती डी. बिरारे यांनी दिली। आज प्रकाशा ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीला सरपंच राजनंदनी भील, माजी जीप उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. जी पाटील, माजी सरपंच भावडू ठाकरे, रवींद्र भील, राजेंद्र भील, राहुल ब्राह्मणे, जलजीवन मिशनचे डेप्युटी इंजिनियर डी. बिरारे, लोकमत पत्रकार नरेंद्र गुरव, सकाळ पत्रकार भटेराम वाडिले, पुणेनगरी विनय जैन, मराठीचे राजू साळी, सहाय्यक अभियंता निखिल कवटकर, ठेकेदार अजय जगताप आदी उपस्थित होते। याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी अधिकारी व ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरलेत। गेल्या 3 वर्षापासून जलजीवन मिशनची काम रेंगाळले आहेत। ठिकठिकाणी पाईप बाहेर आलेले आहेत, ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे अपघात होत आहेत। 6 महिन्याच्या कामाला 3 वर्षे झालेत, अद्याप काम पूर्ण नाही। काम कधीतरी पूर्ण होणार असा सवाल त्यांनी केला। याप्रसंगी डेप्युटी इंजिनियर डी. बिरारी यांनी सांगितलेली की मंजूर झालेला 1 लाख लिटरच्या जलकुंभ लाख रिवाईजसाठी पाठविला, मात्र अद्याप मंजूर नसल्याने कामाला उशीर होत आहे, असे त्यांनी सांगितले। गावाबाहेर व नवीन वसाहतमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे, ते 30% झाले आहे। रिवाईजसाठी पाठवलेला जलकुंभ मंजूर झाल्यास 3 महिन्यात गावातील पाईपलाईन टाकली जाईल व जलकुंभ उभारणीला 4 महिने लागतील अशी माहिती त्यांनी दिली। तसेच जुने कनेक्शन ज्या ग्राहकांचे आहेत त्यांना जोडण्याचे काम प्रकाशा ग्रामपंचायतचे आहे आणि जे नवीन नळ कनेक्शन धारक आहेत त्यांना मुख्य पाईपलाईनेतून घरापर्यंत देण्याचे काम ठेकेदाराचे आहे अशी माहिती त्यांनी दिली। प्रकाशा गावात जुने नळ कनेक्शन धारक 900 आहेत आणि नवीन ग्राहक सुमारे 1000च्या वर आहेत असे बी. जी पाटील यांनी सांगितले। मराठी न्यूज नरेंद्र गुरव। दाखवा मला कोणतं पत्र आहे शासनाकडे दिलेला, द्या कोणता आहे, मी बोलतो, मी मुख्यमंत्री बीएस आहे त्याच्यावर बोलतो मी। आणा, भूमिपूजन केलं, सगळं केलं का जगमारा केलं, मग कशाला केलं भूमिपूजन? आता म्हणतात की मी नव्हतो त्यावेळेस। ते मागचे कुठे आहेत? आता मला इकडे दिलाय मसा, त्यांनाही बोलवायला लागल्यास हा लिहून घ्या कोण कोण आहेत। बिरारे साहेब, जगताप साहेब, काय काय यांची नाव विचारा, टाकून द्या। उद्या मॅडमला सांगून देऊ की मीटिंग मध्ये काय आले होते। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।